नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे सम सेंटेन्सेस ऑफ डेली युजेस. आणि त्याच्यामध्ये जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे हाऊस. हाऊस म्हणजे काय? घराबद्दल, बरोबर. आणि आपण जे काही आज सेंटेन्सेस बघणार आहेत तर ती कशाशी संबंधित राहणार आहेत, तर ती राहणार आहेत आपल्या घराशी संबंधित, बरोबर. तर बघा, पहिलं सेंटेन्स काय म्हणते? मी भाड्याच्या घरात राहतो. मी भाड्याच्या घरात राहतो म्हणजेच काय? आय लिव्ह इन अ रेंटेड हाऊस. आय लिव्ह इन अ रेंटेड हाऊस म्हणजेच काय? मी भाड्याच्या घरात राहतो. नेक्स्ट आहे माझे घर पूर्वेला आहे. माझे घर पूर्वेला आहे. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? माय हाऊस फेसेस ईस्ट. माय हाऊस फेसेस ईस्ट म्हणजेच काय? माझे घर पूर्वेला आहे. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे प्रत्येक खोलीत विद्युत पंखा बसवण्यात आला आहे. प्रत्येक खोलीत विद्युत पंखा बसवण्यात आला आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल? एव्हरी रूम इज फिटेड विथ इलेक्ट्रिक फॅन. एव्हरी रूम इज फिटेड विथ इलेक्ट्रिक फॅन. नेक्स्ट आहे अंगण प्रशस्त आहे. अंगण प्रशस्त आहे. प्रशस्त म्हणजे कसं? मोठं आहे अंगण, बरोबर. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं होईल? द कोर्ट यार्ड इज स्पेसियस. द कोर्ट यार्ड इज स्पेसियस. आता कोर्ट यार्ड म्हणजे काय? अंगण. कोर्ट यार्डला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अंगण. आणि स्पेसियस म्हणजे काय? अवाढव्य म्हणता येईल किंवा मोठं म्हणता येईल, प्रशस्त. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे प्रत्येक खोली खुली आहे. प्रत्येक खोली कशी आहे? खुली आहे. म्हणजे एव्हरी रूम इज ओपन. एव्हरी रूम इज ओपन. नेक्स्ट आहे घर सुसज्ज आहे. घर कसं आहे? सुसज्ज आहे. म्हणजेच द हाऊस इज वेल फर्निश्ड. द हाऊस इज वेल फर्निश्ड. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे घर खूप सजवलेलं आहे. घर कसं आहे? सजवलेलं आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल? द हाऊस इज टेस्टफुली डेकोरेटेड. द हाऊस इज टेस्टफुली डेकोरेटेड म्हणजेच काय? घर कसं आहे? खूप सजवलेलं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे अंगण झाडून घ्या. अंगण झाडून घ्या म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल? स्वीप द कोर्ट यार्ड. स्वीप द कोर्ट यार्ड. आलं लक्षामध्ये? ही झाली आजची सेंटेन्स. आणि कशाबद्दल? घराबद्दल, बरोबर. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.